आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मिसेस रत्ना काटे, तुम्ही लयच हुशार आहे राव. हा मग तुमचा बाण अगदी निशाण्यावर लागलाय बघा. काय सांगताय? ती तिच्या बलमाला भेटायला आली. मजनून फुलं आणल्यात लैलासाठी. आज का नाही लई दिसांनी एकदम बेस्ट काम केलंय बघा तुम्ही. आता ही रत्ना काटे काय करते का नाही बघाच. ही कोंबडी कापली जायच्या आत तिला खुराड्यात डालते का नाही बघा. मॅडम, सस्पेंड झालेल्या पोलिसांनी असं वर्दी घालून हिंडायचं नसतं ताटमानेनं. कशाला नियम मोडून वागताव तुम्ही? तुला जे करायचं होतं केलंस ना, आता मला बी माझ्या वाटण जाऊ दे. सत्या, मला काय वाटतंय माहितीये का, ह्या फेरीवाल्यांकडनं चिरीमिरी गोळा करत असते. आता पगाराची कसर भरून काढायला नको का? बरोबर. नाही 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 नाही, मला दुसरं काय वाटतंय माहितीये का, ह्या भैरूपी म्हणून फिरत असते. भैरूपी म्हणत नाही का, चोरांना सोडून दिले, चांगल्या माणसाने जेलमध्ये टाकले, दुटी बंद आहे, पगार चाललाय, बिनपगारी फुल अधिकारी. चांगलं काम केल्यामुळे प्रमोशन झालं, पहिले डिवाइस होतो, आता हवालदार झालोय. खाण्यापिण्याचं टेन्शन नाही, मिठाचा लाडू आहे, सिमेंटची आमटी आहे, कधी पण खावा. आय एम बाजीराव सिंगाम बहिरूपी. नाही रे, तोंडावरनं वाटत नाही. हा ते पण आहे म्हणा. अरे यांना स्वतःचा पगार सांभाळता येईना. मॅडम, आज जर तुम्ही चिरीमिरी गोळा करून जात असशील ना तर सांभाळून न्या, नाहीतर ती बी कोणीतरी लांबपास करून घेऊन जाईल. मजनून फुलं आणल्यात लैलासाठी. अय, तोंड आहे म्हणून काय बी बोलू नको. बिना माफी नो वर्दी. सत्या, काय करायचं रे अंतो? एकदा पण कार्यक्रम फिक्स करायचं म्हणला की तो फिक्सच करतो. मी तर चिरीमिरी गोळा करायला नाही आले. राहू दे, मला जे सांगायचंय ते सांगून झाले. आता तुला काय करायचंय ते कर जा. असं बर. बलमा, चल. कुठं? पोलीस स्टेशनला. आता वाघमारांचा कार्यक्रम फिक्स करायच लागतो. आता तक्रार लिहून घेतली आहे ना, आता निघा दोघं बी. आपण साईड करा. आता निघा, आता शानपणा करू नका. चला. मार्तिमा, ह्या ऍड्रेस बद्दल बघा काही मिळतंय. अगं हे काय चाललंय? पेपर्स नीट फाईल मध्ये लावून ठेवा. एखादं डॉक्युमेंट सापडलं नाही ना तर मग घोळ होतो नंतर. सॉरी सर. सर करतो. आता तरी त्या वाघमारेंना सांगा की फाईल मध्ये डॉक्युमेंट्स नीट लावा म्हणून. पण सर तुम्हीच तर तिला काल. तुम्ही मम्मी साहेबांची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत पोलिसांच्या सेवेतून तुम्हाला निलंबित करण्यात येईल. हा, तुम्ही हे पेपर्स नीट लावा. येस सर. असं वाटायचं की मंजू बेगर काय आडायचं नाही, पण त्या पोरी वाचून स्टेशनला मरगळ आली आहे बघा. गोळ्या नाही घेतल्यावरती माझी जशी अवस्था होती तशी अवस्था झाली. पाण्याच्या बाटल्या नाहीत, सगळीकडे धूळ साचली. मंजू किती करायची? पोरगी समजा आवरायची नीट. बरोबर आहे. बाकीचं सगळं जाऊ दे, पण ती तिचं काम चोख करायची. अगं बाईच्या जन्माला आल्यावर हे सगळं करावंच लागतंय. काय ना उगाच गुरफटली आहे सगळ्यात ती. साहेब आलेत का?
हा साहेब आलेत का? हो आलेत ना. ठीक आहे. आतमध्ये येऊ का साहेब? अरे या 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 बसा. नाही नाही ठीक आहे. अहो बसा ना प्लीज प्लीज. सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे मम्मी साहेबांची तब्येत वगैरे ठीक आहे ना? हा आता ठीकच आहे म्हणायची. पण आता जास्त त्रास होईल तिला. का? का काय जाधव साहेब, तुम्ही त्या पोरीला सस्पेंड केलंय ना? अहो असं काय विचारता? तुमच्या समोर तर सस्पेंड केलं ना? नेमकं काय झालं ते सांगा. आता काय सांगणार? तुम्हीच आमचा कार्यक्रम फिक्स केलाय. तुमच्या त्या कॉन्स्टेबल वाघमारे मॅडम हो सस्पेंड होऊन बी अंगावर वर्दी घालून हिंडतात मार्केटमध्ये. आणि आम्ही जाब विचारलं तर आम्हाला म्हणाल्या माझं मी काय पण करेन. आता बोला आमच्यासारखं सर्वसामान्यांना काय करायचं याच्यावर? काय हे असं कसं? म्हणजे आत्ता तर सस्पेंड केलं ना मी तिला. बघा मम्मी साहेबांची जाहीर माफी मागितल्याशिवाय तिला वर्दी घालता येणार नाही नियमानुसार. अहो साहेब सस्पेंड केले ती तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, लोकांना कुठं माहित आहे? वर्दी घालून मार्केटमधनं हप्ता गोळा करत असणार आहे कन्फर्म सांगतो मी. नाही 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 हो, तुम्ही दुसऱ्या एखाद्याचं नाव घेतलं असतं ना तर मी कदाचित संशय घेतलाही असता. पण ही हप्ता वगैरे घेणाऱ्यातली नाहीये. हो स्वतःचा पगार मागता येत नाही हिला. हप्ता वगैरे लांब राहिलं. ते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आहे साहेब. असो तुम्हाला सांगणं आमचं काम होतं. आम्ही सांगितलं कारण कायदा पाळतो आम्ही. पण जर आमच्या कार्यकर्त्यांनी संतापून काही केलं तर त्याला आम्ही जबाबदार नाही. म्हणून आधीच तुम्हाला सांगणं कर्तव्य आहे आमचं. नाही मी बघतो नक्की काय विषय ते. तुम्ही निवांत राहा. सत्या साहेब एवढं सांगतात तर आपण विश्वास ठेवायला पाहिजे यांच्यावर पण. ठीक आहे साहेब, तुम्ही क्विक ऍक्शन घ्याल अशी मी अपेक्षा ठेवतो. येतो. सॉरी मॅडम. ओ प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, प्रिया मॅडम. येस स्वप्नातून बाहेर या. असं शहाण्या बायांनी ना अशी स्वप्न बघू नयेत. गुंड आहे तो. ते काही असू दे भारती मॅडम, पण आहे तर तो सॉलिड. आणि तसं बी काल मी वाचलंय ऑपोजिट्स अट्रॅक्ट. मी पोलीस, तो गुंड. ऑपोजिट्स अट्रॅक्ट.
मला बी तुझ्यासारखं पोलीस व्हायचंय बघ मंजू दीदी. लयच भारी दिसतेस बघ तू खाकी वर्दीत. असं वाटतं की तू कायम खाकी वर्दीतच असावंस. मिस वाघमारे, तुम्ही मम्मी साहेबांची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत पोलिसांच्या सेवेतून तुम्हाला निलंबित करण्यात येते. ए पोरी, आज इथं कशी? ओळखलं नाही मला? अगं मी तुझं पेंटिंग काढलं होतं बघ. वय आठवते की. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. तू कशी आहेस? आता तुला कारण विचारत नाही, पण तुझ्याकडे बघून असं वाटतंय की उदास आहेस तू. नाही तसं काय नाही. 2 दिवस ड्युटी होती ना, म्हणून जरा दमायला झाले, म्हणून तशी दिसत असेल. पण तुम्ही विचारपूस केला त्याबद्दल थँक्यू काका. हे बघ, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. आता तुझ्याकडे बघून असं वाटतंय की संकटात आहेस तू. घोर लागलाय तुझ्या जीवाला. खरं आहे ना? नको त्या गैरसमजानं सगळं आकरीत घडून बसले हो. नोकरी, घर, सगळं कसं मगरीच्या दाढेत अडकल्यावानी झाले. आयुष्याची रांगोळी सगळी इसकटल्यासारखी वाटायला लागली हो. लई घालमेल सुरू आहे मनात. ही अशी घालमेल तवाच सुरू होती जेव्हा खरं आणि खोटं यातलं एकाची निवड करायची असते. वाटायला सगळ्याच वाटा सोप्या असतात ग, पण आपण जेव्हा त्या वाटेवरून चालतो तेव्हा कळतं ती वाट किती काटेरी आहे ती. पण स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहायचं, मग सगळ्याच गोष्टी सोप्या होतात. आणि प्रामाणिक माणसाची सगळ्यात मोठी ताकद काय असते माहिती? त्याचं खरेपण. तेव्हा सत्याची साथ सोडू नकोस. त्याच्यामुळेच तर झाले सगळं. काय बोललीस का? हा नाही काय नाही. तुमच्याशी बोलून जरा धीर आल्यासारखं वाटतंय बघा. थँक्यू काका. काळजी घे. येऊ मी? काय घोलप काका, पोटात कावळे ओरडायला लागले की काय? नाही नाही. अहो काय नाही नाही, इथपर्यंत आम्हाला सगळ्यांना ऐकू येत आहे. काका तुम्हाला तर माहितीच आहे ना, पोलिसांची काही जेवायची वेळ असते का? वेळ मिळाला की आपली जेवून घ्यायचं. पण तुमचं काय बाबा, तुमची 1000 पथ्य आहेत, त्याचं काय करायचं? चला आता वेळ आहे ना, तोवर जेवून घेऊया. जेवून घेऊया चला. मंजू असायला पाहिजे होती. बिचारीची काय बी चूक नसताना समजा तिच्यावरच का होते. हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ऍक्च्युली सर वाट बघतायत हे सगळं प्रकरण शांत होण्याची. ती येईल लवकरच. चला सगळे जेवायला घेऊ. ती बघा मंजूची आई आली. आरती मॅडम, बहुतेक मंजूने तिच्या घरी सस्पेन्शन बद्दल नाही सांगितले. मावशी तुम्ही इथे कशा? मंजूचा डबा घेऊन आलते. ती सकाळी ड्युटी निघाली तेव्हा डबा बनलाच नव्हता. म्हणलं तर आपणच जाऊन देऊन यावा. कुठं आहे ती? काय झालं? कुठं आहे मंजू? मावशी ऍक्च्युली सरांनी ना मंजूला ड्युटीवर पाठवलंय. अगं ते तात्या साहेब आलेत ना, बंदोबस्ताला गेली ती. वय काय? पण मला एका शब्दानं काय बोलली नाही पोरगी. मावशी तुम्ही तर काय करताय? काय नाही, डबा द्यायला आलते मंजूला.
हो तुमच्या मुलीला तर साहेबांनी स्पेशल ड्युटीवर पाठवलंय. अहो आम्ही सांगितलं त्यांना कुसपुटे. आणि मावशी तिला इथे आल्यावरती कळलं ना, म्हणून तिने तुम्हाला सांगितलं नसेल. हो तुम्ही एक काम करा, डब्बा मला द्या, ती आल्यावर मी देते तिला. हा ही देईल. चालते. तुम्ही समजे का नाही मंजूची लई काळजी घेताय बघा, त्याच्यामुळे बरं चाललंय माझ्या पोरीचं. अशीच काळजी घेत जावा काय तिची. चला येते मी. सावकाश जा मावशी. या. कुसपुटे अहो आवरा स्वतःला. मग आम्ही जी गोष्ट लपवत होतो ती गोष्ट तुम्ही पुढे येऊन सांगत होता. आता त्यात काय लपवायचं छपवायचं कधी ना कधी कळणारच की. मावशीने एक नंबर काम केलं बरं का. डाबा आणला. हो राऊत आपलं बाहेरच्या जेवणाची ऑर्डर तेवढी कॅन्सल करून टाका. हा ना इकडे. हा एक नंबर काम केलं मावशीने. गरमा गरम जेवण आणलंय. पण मला ना एक गोष्ट कळतच नाहीये भारती मॅडम, मंजूनी घरी अजून का नाही सांगितलंय सस्पेन्शन बद्दल. अगं असं कसं सांगणार, बिचारी घाबरली असेल. अगं पण ही पोरगी ड्युटीवर जाते सांगून कुठं गेली असेल. निघा. नाही ग संध्याकाळी नाही जमणार याला, नाकाबंदीवर आहे. थांब फोन करतो तुला. थांबो थांबो रे थांबो. काय रे तुझं. चल ट्रक बाजूला घे. हो काय ते धडते घ्यायची. उतर. अहो जाऊ दे की साहेब. हो काय ते बघा जडती घ्या ती. अहो साहेब थांबा. साहेब एक मिनिट फक्त एक फोन मारतो. अरे कोणाला फोन मारणार आहेस, आणि तो जो कोणी आहे मला अडवू शकत नाही. अहो साहेब एक फोन करू द्या. तुम्ही स्वतःहूनच ट्रक सोडाला. कर की फोन, मी पण बघतो हा ट्रक पुढे कसा जात होते. करू म्हणता. ठीक आहे मी देतो साहेबांना. एक मिनिट साहेब आपल्या ड्रायव्हरचा फोन आहे. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ साहेब. साहेब आपला ट्रक अडवलाय चेक नाक्यावर. त्याला प्रेमाने समजावून सांग. साहेब सांगितलं पण तिला आड्यालाय. अजून किती वेळ. हे बघ तुझा बाप जरी आला ना, हा ट्रक पुढे जात नसतो आज. साहेब चेक नाक्यावर गाडी घ्या. गाडी काढ रे. येत्या 5 मिनिटं थांबा. तुझा ट्रक बाजूला घे, बघू तुझा साहेब आल्यावर काय ते. अहो इतका वेळ लागत नाही. हो का आलं साहेब. तुम्हाला म्हटलं नव्हतं का 5 मिनिटात साहेब येतील म्हणून. हे आमचं साहेब तडफदार उत्तम नेतृत्व आमचा अन्नदाता. नमस्कार. मी तात्यासाहेब मोहिते पाटील आमदार. गाड्यांचा ताफा बघून ते आलंच माझ्या लक्षात. अच्छा ताफा बघून लक्षात आलं का. माझ्याकडे बघून लक्षात नाही आलं. मी सभ्य असू सुसंस्कृत असू आमदार असून सुद्धा तुमच्या लक्षात नाही आलं, पण ताफ्याकडे बघून लक्षात आलं. होतं असं कन्फ्युजन होतं.
म्हणजे आमच्या ड्रायव्हरच्या बाबतीत सुद्धा हेच झालं ना तुमचं कन्फ्युजन? कन्फ्युजन नाही झालंय आमदार साहेब. काय आपल्या भागात जरा अंमली पदार्थांची तस्करी चालू आहे, म्हणून प्रत्येक गाडी मला चेक करावीच लागते. बापू बघितलं आहे, सच्चाई आहे. खरी माणसं आहे जगात. जेवढी वाईट वाटते तेवढी परिस्थिती वाईट नाहीये. नाहीये एवढी वाईट परिस्थिती. तुमचं नाव काय? तुषार घोरपडे साहेब. तुषार घोरपडे. तुम्ही स्वतःला फार जपलं पाहिजे आणि नुसतं तुम्हीच नाही, व्यवस्थेनं सुद्धा तुमची खूप काळजी घेतली पाहिजे. तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी असतील सहकार्यासाठी तर टिकूच की आम्ही. त्याच्यासाठीच आलोय मी, सहकार्य करायलाच आलोय मी. तुम्ही आमची गाडी सोडून द्या. अहो इतक्या गाड्या जातात, एखादी गाडी सोडून दिली तर काय फरक पडतो बरं? आणि माझा नंबर लिहून घ्या. तुम्हाला कधीही काहीही गरज पडली तर मला लगेच फोन करा तुम्ही. धन्यवाद आमदार साहेब. पण काय, मी लोकांकडून फार कमी मदत घेतो आणि राजकारण्यांकडून तर नाहीच नाही. मग तुम्ही तर स्वतःची खूप काळजी घेतली पाहिजे. तुमच्यासारख्या इमानदार अधिकाऱ्याची फार गरज आहे या देशाला. देश बांधणीसाठी, राष्ट्र निर्मितीसाठी तुमचं योगदान लागेल ना आम्हाला. वा वा वा. चला गाडी जाऊ दे. नाही जाणार. गाडी चेक झाल्याशिवाय पुढे जाणार नाही.